ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत खोट्या प्रियाचे खोटे कारस्थान बाहेर आल्याच्या नंतर आणि ही खोटी तन्वी आहे हे सत्य समजल्याच्या नंतर कल्पनाची नजर तिच्या गळ्यातील असलेल्या लॉकेटवरती पडते आणि कल्पना प्रियाला म्हणते हे लॉकेट काढ, कारण हे लॉकेट घालण्याची तुझी लायकी नाही. खूप चांगल्या हेतूने आम्ही हे लॉकेट तुझ्या गळ्यामध्ये घातले होते, कारण हे माझ्या खऱ्या तन्वीचे लॉकेट आहे, पण हे लॉकेट घालण्याचा तू हक्क गमावलेला आहेस. माझ्या अर्जुनचा वाढदिवस होता आणि माझ्या अर्जुनला हे गिफ्ट म्हणून पूर्ण आजीने दिले होते, पण तन्वीला हे लॉकेट खूप आवडले आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून माझ्या अर्जुनने तन्वीला दिले होते. हे माझ्या तन्वीचं लॉकेट आहे आणि हे तू लॉकेट काढ. असं म्हणून कल्पना चक्क आता प्रियाच्या गळ्यातील ते लॉकेट काढून घेते, कारण तू फक्त सोन्याची आणि पैशाची भुकेली आहेस. तू हे लॉकेट घालण्याचा हक्क गमावलेला आहेस, असं म्हणून तिला सडेतोड उत्तर देते आणि सणसणीत परत एकदा कानाखाली वाजवते. प्रियाने जे जे आतापर्यंत कारस्थान केलेले असते प्रत्येकाने तिच्यावरती हात धुवून घेतलेला असतो आणि कल्पनासुद्धा तिच्यावरती चांगल्याच प्रकारे तिच्या गळ्यातून लॉकेट काढून घेत हात धुवून घेते. तिला चांगल्याच प्रकारे धडा शिकवते आणि तेच लॉकेट आता खऱ्या तन्वीच्या गळ्यामध्ये कल्पना लवकरच घालणार असते. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.